अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आजच आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा. माननीय ॲडव्होकेट कमरुद्दीन मल्हास, माननीय ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण तसेच व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात. रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात. आणि तुम्ही आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य. प्रदेशाध्यक्ष NCB लीगल सेल महाराष्ट्र राज्य तथा माजी अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय ॲडव्होकेट श्री हरिदासजी सेता सर प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच उद्धव बाबा संस्थानचे अध्यक्ष श्री पवनभाऊ जयस्वाल हे प्रमुख अतिथींचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी माननीय आशिषजी देशमुख यांनी लीगल सेलची निर्मिती केली आणि त्या लीगल सेलमध्ये आपण असंख्य असे लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. ते त्यांच्या प्रेमळ आणि समजूतदार स्वभावामुळे, ज्याप्रमाणे मोत्याची सुंदर माळ दिसते, मोत्याची सुंदर माळ आपल्याला दिसते, पण त्या माळेला एकत्र गुंफून ठेवणारा धागा मात्र कधीच दिसत नसतो. NCB लीगल सेलच्या असंख्य मोत्यांना गुंफून ठेवणारे व्यक्तिमत्व ॲडव्होकेट श्री माननीय आशिषभाऊ देशमुख यांचे स्वागत सचिन बोबडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत आमचे अध्यक्ष माननीय श्री आशिषभाऊ देशमुख सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मुख्य सरकारमंत्री
मान्य श्री आर के महर्षी वकील सर, या कार्यक्रमासाठी आपल्याला आवडते प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं ते ॲडव्होकेट राजीव साबळे साहेब, ॲडव्होकेट कमरुद्दीन साहेब, मंचेवर उपस्थित ॲडव्होकेट रत्ने मॅडम, तसेच आमच्या नेर बारचे ज्येष्ठ विधीज्ञ मान्य श्री देशमुख वकील साहेब, माझे सहकारी माझे मित्र ॲडव्होकेट जुंगेर वकील साहेब, तसेच पांढरेकडे म्हणून आपल्या इथे उपस्थित झालेले ॲडव्होकेट गजानन खैरकार साहेब, हटकर वकील साहेब, तसेच दारव्याचे ज्येष्ठ विधीज्ञ ज्यांना आता प्रॅक्टिसला जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आजही आपल्यासोबत हसत खेळत वकिली व्यवसाय ते करत आहेत असे आमचे शेता सर, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संपूर्ण वकील मंडळी, श्रोते मंडळी, पत्रकार मंडळी, आजचा हा जो आपण जो कार्यक्रम एनसीपी लिगल सेलच्या माध्यमातून इथे आयोजित केलेला आहे याच्या मागची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. परंतु ही भूमिका स्पष्ट करताना याच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. दिवाळीच्या आधी मी यवतमाळ न्यायालयामध्ये काम करत असताना अनायासे माझी मनासे साहेबांची भेट झाली आणि मनासे साहेबांच्या नावाने इथून चालत असताना मनासे साहेबांनी आम्ही त्याला विचारलं की मनासे साहेब तुम्ही आजही दुसऱ्या तिसऱ्या बाळावर येतात तर तो वय किती असेल? तर सरांनी असं सांगितलं की मला आता 87 वर्षाचं झालेलं आहे आणि या 87 वर्षाच्या उमेदीमध्ये सुद्धा ते एखादा तरुण वकील जो काम करू शकत नाही तेवढी एनर्जी, तेवढा उत्साह, तेवढा ताकद घेऊन ते काम करतात. म्हणून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या प्रॅक्टिसला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यावेळेला पुन्हा लक्षात आलं की आज ॲडव्होकेट काकासाहेब चंडे असेल, आज आपले खरे साहेब असेल, आज दादासाहेब दामले असेल, असे कितीतरी मोठी विद्वान मंडळी आपल्या बारमध्ये काम करतात, परंतु त्यांची साधी ओळख सुद्धा नंतर राहत नाही. म्हणून त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी माहिती आहे, त्यांचं जे एक संभाषण आपल्याला कुठंतरी कैद व्हायला पाहिजे यासाठी त्यांना एक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे टाकण्याचं ठरवलं की त्यांचं आपण एखादं मुलाखतचं घेऊ जर शकलो तर त्याचं कुठेतरी आपण रेकॉर्डिंग करू शकतो, ते कुठेतरी सगळंही घेऊ शकतो. या संदर्भाला परवानगी घेण्यासाठी मी आशिष भाऊला फोन केला आणि आशिष भाऊने क्षणाचाही विलंब न लावता मला परवानगी दिली की तुम्ही असाच कार्यक्रम नियोजित जर केला तर मी निश्चित तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकेल. आणि ज्यावेळेला आशिष भाऊने मला ग्रीन सिग्नल दिला त्यावेळेला माझे जे मित्र आहेत राजेश कोळके आणि नितीन माथोळे यांच्या कानावर मी टाकले की असं आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. सकाळी 9-9:30 त्यांना फोनवर माहिती दिली आणि लगेच 5 मिनिटात त्यांनी सांगितलं की आपण पहिल्यांदा करायचं साहेबांच्या घरी भेट देऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे. आणि दोघंही माझे मित्र अतिशय प्रामाणिकपणे माझ्यासोबत आले आणि त्यांनी सगळा सरकारी बायोडाटा त्यांच्यावर सरांचा केला. आणि हे झालं सगळं होत असताना जर आमच्यासारख्यांनी त्यांची मुलाखत घ्यावी असं आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं, पण वकिलांची जर आपण मुलाखत जर घेतली तर ती योग्य दिसणार नाही, कुठेतरी सर तपासणी किंवा उलट तपासणी सारखा तो कार्यक्रम होईल. म्हणून आम्हाला जर अशा कार्यक्रमासाठी जर मदत जर पडली तर आमच्या कार्यक्रमाचा हुकूमी एक आम्ही संतोष आठवड यांना वापरलं आणि संतोष दादाला मी त्यावेळेला बोललो की अशा प्रकारचं एक नियोजन आपल्याला करायचं आहे. संतोष दादाने 2 मिनिटात त्याला संमती दिली आणि हे संमती मला मिळाल्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा ती ठरवण्याची एक आम्ही विचार केला. आता सरांच्या वकिलीला जवळजवळ 60 वर्ष झालेली आहे, कित्येक केसेस त्यांनी आतापर्यंत चालवलेले आहेत. त्यामुळं सरांची एक स्मृती आपल्यासमोर राहावी, त्यांचे विचार सगळ्या तरुण वकिलांना मिळावे, त्यांची ऊर्जा आपल्या तुमच्या अंकामध्ये पोहोचावी या विचार करूनच आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे कोण भेटू शकेल म्हणून मी त्यावेळेला राजूभाऊ साबळे यांना फोन केला. कमरुद्दीन साहेबांची मला तर बोलण्याची त्यांची हिंमत नाही झाली, कारण कमरुद्दीन साहेबांचं कॅरेक्टर जर आपण वकिली क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ते कधी रागावतात आणि कधी हसतात हेच पण आजपर्यंत कळलेलं नाही. म्हणून त्याची जबाबदारी मी मुद्दा म्हणून विराजकडे दिली आणि विराजला सांगितलं की तू पप्पा को बोल की अगर रेडी अगर होते होते तर तू हरकत नाही. आणि त्यांना माझं बोलणं झालं नाही आणि तो जबाबदारी मिनाजने स्वीकारली आणि मिनाजने त्यांना प्रमुख म्हणून आपल्या इथं खरं तर बोलावलं आणि ते आले. त्याच्यासाठी मी आभार मानतो. राजूभाऊ साबळेचं जर आपण वकिली क्षेत्र जर पाहिलं तर राजूभाऊला 5 मिनिटांची सुद्धा पुस्तक मिळत नाही. चिरमिरी क्षेत्रातले मोठे भाषा म्हणून आपल्याला वकिली क्षेत्रामध्ये नाव त्यांनी कमावलेलं आहे, परंतु त्यांनी सुद्धा वेळात वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांचे आभारी मानतो. हा जो आपला कार्यक्रमाचा जो मेन उद्देश जो आपण ठेवलेला आहे की या कोरोना काळामध्ये आपले काही संपर्क एकमेकांच्या वकिलांशी सगळं होत नव्हतं, तर या कोरोना काळामध्ये एकमेकांचा संपर्क तुटला असल्यामुळे तो संपर्क सुद्धा आपल्यासोबत व्हावा आणि आपल्या कला क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो किंवा वकील क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो
की इथले जे काही हिरे असतात त्यांना आपण प्रॉपर मंचावर आणलं पाहिजे, त्यांच्या सगळ्यांना परिचय झाला पाहिजे. म्हणून आम्ही मनाक्षी साहेबांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आमच्या असा लक्षात आलं की शेताचा मनाक्षी साहेबांचा आपण सत्कार करतो आहे. त्या सत्कारासोबतच आपल्या वकील क्षेत्रामध्ये सुद्धा काही आपले वकील माणूस काम करतात. त्याच्यामध्ये नेताजी राऊत साहेब आहेत, प्रवीण राऊत वकील बाबू साहेब आहेत, आमचे द्विवेदी बेली साहेब आहेत. आणि या कोरोना काळामध्ये ज्यांनी जिकरीने काम केलं तसे आमचे शंकरभाऊ आहेत, नानाभाऊ आहेत, त्यांचा देखील कुठेतरी सत्कार आपल्यासोबत झाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवली. आणि म्हणून हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण इथे आयोजित ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे हा नुसता सत्कार समारंभाचाच कार्यक्रम आपल्यासोबत राहू नये, त्यांची आठवणी आपल्यासोबत राहावी म्हणून एक मुलाखतीचा कार्यक्रम सुद्धा आपण मनाक्षी साहेबांचा ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या नंतर आपण त्याच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठेवू, हा त्याच्यामागचा मेन उद्देश आपण इथे ठेवलेला आहोत. तेवढे दोन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उत्तम कर्म करता लोकच तुमचा परिचय असे सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले सत्कार मूर्ती आहे. आज रोजी सौभाग्याने म्हणून आपल्याला ॲडव्होकेट R.K. मनाक्षी सर व माननीय नेताजी राऊत सर सत्कार मूर्ती म्हणून लागले. म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांना विनंती करते की त्यांनी सत्कार मूर्ती श्री मनाक्षी सर आणि श्री नेताजी राऊत सरांचा मनाक्षी सरांचा पुष्पवृक्ष आणि सन्मान देऊन सत्कार करावा. वकील क्षेत्राचा सत्र दिवाणी केसेसमध्ये महसूल रेट कंट्रोल सहकार क्षेत्रात त्यांचा कोणी हात धरून शकत नाही. त्यांना स्कूल ऑफ लॉ त्यांचे वय हे सध्या 87 वर्ष असून त्यांचे सध्याचे वय हे 87 वर्ष असून त्यांचा नवीन तरुणांना लागेल असा उत्साह असतो. जिल्ह्यात पुणे सारखा असल्या 16 गाडी and honesty, these are the best quality of honorable advocate one state. And today, really, we feel proud of you. अशा या सत्कार मूर्तीचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती. नेताजी राऊत यांचा सत्कार देशमुख सर करतील अशी मी त्यांना विनंती. नेताजी राऊत सर यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तसेच जिल्हा न्यायाधीश या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यांनी निधी पदवीधर परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे. त्याबद्दल आज रोजी त्यांचा सत्कार करणार आहे आशिष देशमुख. त्यांनी जिद्द व चिकाटी वाखाणण्यासारखी, त्यामुळे ते सुद्धा सत्कारात पात्र आहे. तरी मी देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी प्रवीण राऊत सरांना आणि बोलण्यासाठी सत्कार करावा. हौसेला बोला या म्हणीचा प्रत्यय आपल्याला विजयकुमार द्विवेदी यांनी आपणास करून दिले. त्यांनी स्वतः परदेशी वाऱ्यावर परदेशी चलन संमोहित केले आहे. परदेशी वारीचा भूखंड देखील त्यांनी सहन केलेला आहे. त्यांच्या कौतुकास पात्र आहे. चला तर मग त्यांचे स्वागत करूया, त्यांचा सत्कार करूया. नानाभाऊ भोंगरे, शंकरभाऊ बागरकर आणि नानाभाऊ भोंगरे हे रुग्णसेवक आहेत. तसेच गैर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत. शंकरभाऊ बागरकर आणि नानाभाऊ भोंगरे यांनी कोरोना काळात रुग्णांना इलाजाकरता वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पूर्ण कोरोना रुग्ण हाताळण्याकरता मदत केली. मोलाची कामगिरी केली आहे. कोरोना सदृश परिस्थितीत त्यांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता
वतीनं नमस्कार करतो आणि माझ्यापासून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलन सेनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र आणि गोवा महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री अखिल जोशी रत्ना जिल्ह्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सरकार मंत्री श्री जितेंद्रराव आणि या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आले की आणि इथे सर्व उपस्थित वकील मंडळी पत्रकार मंडळी आतापर्यंत आलेले नावी सहकारी सर्व बंधू भगिनी पहिले मी याच्यामध्ये माझं वय 87 वर्षाचं राहिलं बाकी माझं 85 वर्षाचं होत झालं आणि मला हे 60 वर्ष पूर्ण होणार आहे ती झाले पूर्ण झाले नाही पुढच्या वर्षी होणार आणि आता सध्या बादमध्ये सर्वात ज्येष्ठ विचार असे मी समोरतून होते समजतो आणि कदाचित विदर्भामध्ये मी असतो आता माझ्यापेक्षा कोणी मोठं असेल तुम्हाला माहीत नाही आणि कदाचित पूर्ण देशामध्ये सुद्धा मी मोठा असतो तर माझ्या बाबतीत आणखी कोणत्याच्या व्यक्ती प्रॅक्टिस करत असते असे वकील आपल्या भारतात आहे की नाही बरोबर तर मी असं थोडंसं मी पाहिला आणि आता रामजेठवाराडे आले की त्यांना आम्ही भेटलो तर ते मला म्हणाले की मी 17व्या वर्षी एलएलबी केली एलएलबी पास झालो आणि अप्लाय केल्यामुळे याच्याकरता संधी करता तुम्हाला फरक दिली आहे तुम्ही आता अज्ञान आहात अज्ञान होऊन तुम्हाला फरक नाही मी सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टाची मीटिंग केली आणि मी जेव्हा 18 वर्षाचा झालो तेव्हापासून प्रॅक्टिस म्हणजे आपल्या भारतामध्ये 18व्या वर्षी प्रॅक्टिस करणारा प्रॅक्टिस सुरू करणारा वकील कोणी होऊन गेला हे तो राग देतो त्याच्यापेक्षा मी कमी आहे आणि मी किती वर्ष प्रॅक्टिस करणार हे काही सांगता येत नाही तेव्हा सुद्धा हे सांगतात नाही माझे काही वकील बदलून 5 वर्षाचे तेव्हा प्रॅक्टिस होतो पण मी काही ठरवलं नाही जोपर्यंत हातात लागला तोपर्यंत मी प्रॅक्टिस करतो आणि वक्ताच्या मीटिंगमध्ये 3 वाजे रोज करतो 10 पुस्तकं वापरतो आणि माझे जे ज्युनियर आहेत तिथे वगैरे येतो अशी परिस्थिती आहे आणि त्याचं मुख्य कारण जर असेल म्हणजे मी आता इतके या वयात प्रॅक्टिस करतो त्याचं मुख्य कारण असं की मी 17 वर्षापासून योगा करतो सकाळ संध्याकाळ आणि मी सगळं जुन्या लोकांना आपल्याला सर्वांना सल्ला देईल की आपण सुद्धा उद्यापासून योगा सुरू करा म्हणजे तुमचं लाईफ तयार आहे नाही तर आधी आपल्याला स्वभाव असतो मी एका खेड्यातला राहणारा साधा भोळा मी साधा भोळा चालू शकतो आता नाही साधा भोळा एक विद्यार्थी रत्नाला आलो रत्नाला मॅट्रिकवरती शिक्षण झालं त्यावेळी कॉलेज नव्हतं म्हणून मी नागपूरला गेलो आणि नागपूरला मी 6 वर्ष शिकलो इस्लाम कॉलेजमध्ये इस्लाम कॉलेजमध्ये बी केलं त्याच्यानंतर लॉ कॉलेजमध्ये गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये एलएलबी सेक्शनमध्ये 61मध्ये मी सनद घेतली त्यावेळी ॲडव्होकेट्स ॲक्ट अंमलात आला होता आणि तो महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता जनतेमध्ये लागू करण्यात आलेला होता आणि त्याची एक अट होती की तुम्ही त्या बारकाऊंसलची परीक्षा द्या 1 वर्ष आता मला काही 1 वर्ष घालायचं होतं आणि माझे मित्र होते जबलपूरला माझ्यासोबत ते एलएलबीमध्ये होते ॲडव्होकेट जनरलचे चिरंजीव अधिकारी साहेब त्यांनी मला पत्र लिहिलं की तू तिथे येऊन जायची तुला सरत काढू आणि मी जबलपूरला गेलो जबलपूरला सरत काढली आणि मी वकिलीची सरत घेतली त्याच्यात एक महिन्यानंतर मी ॲडव्होकेट घेतलं
त्या मला काही माझी इच्छा नव्हती वकील व्यवसाय करायची, घाबरत होतो मी. कारण सिनेमा आपण वकील म्हणजे कोर्टात कधी गेलो नाही. कोर्टाचं काम कसं चालतं हे फक्त आपण सिनेमामध्ये पाहतो. आणि ते मोठमोठे डायलॉग, मोठमोठे अभिनय, मोठमोठे एक्झामिनेशन तुम्ही घाबरत होती. मला आपल्या भाषा टाकायचं काही येतच नाही. भाषा आपल्याला भाषण देता येत नाही, आपल्याला विचारता येत नाही, इंग्लिश बोलता येत नाही. आपण कसं काय करणार? तर मी तिथे ज्या दिवशी मी सरळ भेटली त्या दिवशी मी अन्ना काढू शकतो. आणि त्याच्यामध्ये ते सुनील जाते जे होते पी पब्लिक प्रॉसिक्युटर आणि त्यांचे जे डायलॉग आणि त्यांचे जे क्रॉस एक्झामिनेशन त्यांचे ते लांब अभिनय मी फार घालवलं. त्याचा आपल्याला दुखू झाला नाही. परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती मी वकीलच आहे. आता मी विचार करतो की आता यांची इच्छा अशी आहे, आपल्याला काय केली वकील शेतकरी आपण शेती भरपूर आहे, पण त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता मी वकील सुरू केली. माझा आपण 2 वर्ष वकील करा, आपण फील्डवर तो होणार होता आणि फील्डवर झालं होतं. आणि मी वकिली सुरू केली. काकासाहेब चंद्रियाकडे जुनियर म्हणून काकासाहेब चंद्रियाकडे नावा लिहिली किडनल आहे. त्यांचं जे फोन कसं सांगतो, काकासाहेब ज्या दिवशी बाहेरगावी जायचे त्या दिवशी बोट पुण्यात होत असते, मॅसेज बाहेर म्हणजे इतक्या केसेस त्यांच्याकडे क्रिमिनलच्या होत्या. त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस होती क्रिमिनल लॉयर आणि मला सुद्धा क्रिमिनल लॉयर घ्यायचं होतं. अनफॉर्च्युनेटली आय बिकम द सिव्हिल लॉयर. आणि त्यांच्याकडे 2-3 वर्ष काम केलं. त्यांच्या जितक्या काही सिव्हिल केस हिशोबात त्यांनी हँडल करत होतो. त्यांच्या जाती मी करत होतो. काकासाहेब चंद्रियाकडे जास्तीत जास्त आहे मी करत होतो. हळूहळू मी केसेस आता मी ठरवलं की आपल्याला कोणती केस सोडायची नाही. सिव्हिल असतो, रेव्हेन्यू असतो की क्रिमिनल असतो. आणि मी 3 क्षेत्रामध्ये काम करणं सुरू केलं. कोणती केस आहे की मी घेतो. कारण वकील एक लक्षात ठेवा, वकील जेव्हा केस घेतो तेव्हा त्याला कायदा आलाच पाहिजे असं नाही. त्या क्षेत्रात जसं फूड ॲडमिनिस्ट्रेशनची केस आली आपण समजा फूड ॲडमिनिस्ट्रेशन वाचलंच नाही तर आता कसं करायचं. तर एक म्हणा लॉयर इज नॉट सपोज टू नो द लॉ. A lawyer is not supposed to know the law, but he is supposed to know where the law is. कायदा एखादी केस घेताना वकिलाला त्या कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे असं नाही, परंतु तो कायदा कुठल्या पुस्तकात सापडतो, कुठे सापडतो हे मात्र त्याला माहीत पाहिजे. आणि इतकं जर असलं तर कायदा वकील करतो. आता मी घाबरत होतो वकिली करण्याकरता. आणि इथलं जे पातळ पाहिलं इथलं कंडक्टर आणि सिनेमाचं कंडक्टर फार वेगळं. आणि मी जेव्हा वकिली सुरू केली मी सांगतो आपल्याला 6 महिन्याचं काही मिळालीच नाही, 1% मिळालं. आणि त्या काळात आपण सिनियर वकील पैसे देत नव्हते. आणि आता काय परिस्थिती आहे, आता तर ज्युनियर आले की पहिले 20 पैसे लागतो, नाही दिली तर खरं राहतं अशी परिस्थिती आहे. आणि मी 3 वर्ष त्याच्याकडे काम केलं पण 1 पैसा त्यांनी मला कधी दिला नाही, मी कधी घेतला नाही. आणि पक्षकारांची जरी काढत होतं भीती वाटत नाही जगाच्या काढून काय पात्राबाहेर पैसे काढले. म्हणून मी काय करतो घरच्या बाकी खात्यात वकिली करतो आणि ठरवलं 5 वर्षापर्यंत आपल्याला वकील करायचं असेल तर घरचं काम लागते आणि घरून कसं येत होतं. आणि 6 वर्षानंतर मला वकील व्यवसायामध्ये 15 रुपये झाला. आता त्या काळात माझ्या 15 रुपयात काम नव्हतं होतं, तर 15 रुपये मला मिळाला. बरेच अगदी खर्च आहे आणि सोबत काम करतो. कोर्ट संपले की खर्च माझ्या घरी यायचे, तुम्ही बघायचे आणि स्वतः टॅक्सी करतो. टॅक्सीचे पैसे त्या काळामध्ये टॅक्सी 6 आणि 8 ते पैसे सुद्धा वाचवण्याकरता मी आणि खर्चात टॅक्सी करतो अशी परिस्थिती. मात्र हळूहळू मला बागेबाहेरचं ते काम करायचं थोडं शकत गेलं आणि सरकार जवळ कॉन्फिडन्स येत गेला. कॉन्फिडन्स येत गेला. क्रॉस एक्झामिनेशन त्यांची साहेबांची क्रॉस एक्झामिनेशनचे नावागिरी क्रॉस केली आणि मग पुढे सरकार गेलो आणि सरकार गेलो. आता लोक मला सिव्हिल लॉ समजतात, सगळं माहिती होतं. पण मी सिव्हिल लॉ सुरुवात केला, क्रिमिनल लॉ होतं. क्रिमिनल लॉ म्हणून क्रिमिनलमध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट होता. आणि मी तुम्हाला सांगतो की लॉमध्ये असताना मी 100पैकी 57 मार्क मला मिळाले होते IPCमध्ये. आणि मी आता आपल्याकडे आपल्या सर्वांना असं माहीत आहे की सिव्हिलच्या केसेस मी 1400 ते 1500 क्रिमिनलच्या केसेस चालल्या आहेत माझ्या आयुष्यात. आणि प्रत्येक केसची नोट आहे माझ्यावर, मी रजिस्टर ठेवत असतो. कोणती केस निपटली की त्याची एंट्री येते. 1400 ते 1500 केसेस चालल्या. पण त्या 4-5 वर्षामध्ये आमच्या वकिलांनी प्रचार करून टाकला माझा.
या तुम्ही शिकलो लावा येत नाही शिकलो मी शिकलो आहे आता टाकत होता एक एक शिकले पाहिजे आज लक्षात आम्ही बऱ्याच शिकलो पाहिजे अनेक मी बेग अँटिसिपेट बेग घेतल्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे एक एक बेग शिकला तर शिकायला लागला सुमितचं काम वाढलं आणि शिकायला लागलं 10 सुमित वाढला त्या सुमितपेक्षा काही येते आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे I am waiting for the criminal cases, but they are not coming to me. And my colleagues, they also say that I will choose them. I am not a criminal, I don't know what is the law. आता अशी परिस्थिती आहे आणि मी बऱ्याच दिवसात 302 केसेस चालू आहे मी सांगतो आपल्याला कारण आता मी जास्त वेळ धरतो मी 302चा बऱ्याच केसेस चालू आहे 307ची चालू आहे 307ची केस जन्माच्या घोटीची चालू जन्माच्या घोटीची चालवणं वकिलांनी चालवणं ते कधी येत नव्हते ते कोर्टामध्ये कधी यायचे नाही त्यांना कोर्ट कधी वाढ काढत नव्हता काही कोर्टाला कोर्ट तुला महाराष्ट्रात माहिती हा माणूस काय आणि कुरेशी साहेबाकडे ती केस चालली आता कुरेशी साहेबाकडे एक दिवस मला सांगितलं की तुम्हाला अगदी नाही आला जन्माचा घोट तू बुलावला मला साहेब तू बुलावलं काय तू बोलायचं नाही वारंट करू मला त्यांनी धरतो मी मुलं पाठवलं ज्या मुलांची आले आम्ही गेलो पोलीस साहेब हमारे साथ आ गए जॉब मुझे मेरे को तुम्हारे सामने केस कराने की नहीं तुम्हारे पर मेरा विश्वास नहीं बेतटोल बोलले आणि तिथे नवादोषी लोकसत्तेचे वार्ताहर तिथे बसून होते आणि बाहेर निघालो तर ते जावं तर थोडं काल सांगितलं पेपर मी छान बोलले आणि दुसऱ्या घेतल्या बरोबर आता त्या गोष्टी ते इतके गरज झाले आणि ते घाबरले आता पोलिसांना काय घाबरत ते काढून होतं सुरुवाती शेती घाबरले 5:30 वाजता मला चेंबरमध्ये बोलावलं वकील साहेब म्हणजे लंबी तारीख दिली आहे इसके बाजूला बोलायला गेली त्याच्यानंतर त्यांची नाही सांगली साहेब आता सांगली साहेब यायचं आता हे आरोप आता तारखेच्या दिवशी आरोपीच्या कथात द्यायला पाहिजे ते फुटलं बसलं तिथे वकील लोक बसतात तिथे बसतात मग मला एक दिवस ठाणे साहेबांनी बोलावलं म्हणजे मग तुमच्या आरोपीला खाना म्हणजे तुम्ही तारखेच्या दिवशी ते तिथे बसतात फुटलं नसतात ते फुटलं बसतात ते तू बाकीचे आरोप साहेब माझे काही ताकद आहे काय त्याला सांगू शकत नाही तुम्ही बोला त्याची ताकद आहे एक दिवस झाले त्यांचं आज सोबत स्पष्ट होते आणि तारीख घेतली काय म्हणायचं त्याच्यात काय लावतात जवळजवळ होते तो फाटलं तिच्यात काय लावतात बस पैशाच्या खातं थांबायचं पण आता खूप लोक खातात पण कागदे साहेबांची हिंमत नाही त्यांना काही बोलायची त्यांना लोकसाहेबा नाही तर ती केस होती म्हणजे माझ्या 80% केस होत्या तुम्ही द्या आता सर्व माझं स्थान जे होतं ते आता राजा बोलून बसले आणि राजा भाऊ आले तेव्हापासून माझ्याकडे कोणी येत नाही तुम्ही त्या केसेस पाहत पडलं आता दुसरा उदाहरण तिथे 2 केस एयूब खान म्हणून त्यांच्यासोबत चांगला होता म्हणून आणि एयूब खान मला म्हणाले पत्रकार 302 केसनी 304ची आहे काय तो क्रॉस करतो आणि मी क्रॉस करतो पुरा सांगतो 304ची आहे केसनी क्रॉस आणि मग ते शेवटी सर्व पुरावे झाले शेखंडे साहेब किती होते पब्लिक प्रॉपर्टी त्यांना महाराष्ट्रात कोण नव्हती इतके हुशार आणि जेव्हा आर्ग्युमेंट झालं जेव्हा त्यांनी 302 इतकं भयंकर आर्ग्युमेंट केलं की त्याला 302 कमी म्हणजे साहेबांना आपल्या सध्या काळात पब्लिक केल्या 304 ते आर्ग्युमेंट ऐकल्यावर त्यांनी 307 दुसरी एक केस मी चालू म्हणजे 2च केसेस चालू बाकीच्या काल बाकी चालतात एक हुकमीची केस होती हुकमी पण चालतात इथला एक तुकाराम नावाचा माणूस 6 वर्षापासून मुस्लिम होता सापडला त्याची पत्नी मास्तरीन होती आणि त्याला एक आहे म्हणजे त्याच्या घरात फक्त मुलं दिसणार 6 वर्षाचं गाय तिथे एक बाई आली जेव्हा आणि ती सांगू लागली मला मागत येते मला अंगात येते लोकांचा विश्वास भरभरून बसत गेला आणि ती भविष्य खाली गेली आणि ते डोक्याला पटत गेले आणि या मास्तरीने सांगितले माझा नवरा फडका नाही चालला गेला तो मुलगा राहिला
नाही तुला नवरा येईल तुला नवरा नक्की म्हणे हे तिथे काम आणि 7 काही दिवस गेले आणि ती जी बाई होती ती वणीला गेली. वणीला गेल्यानंतर त्या त्यांनी ओळख विचारली त्या बाईने या भाषेने ओळख विचारलं काय म्हणतात काय बसायचं का होता म्हणून. आणि या बाईने स्टारवाला माणूस तिथे भेटला वणीला आणि 2 माणसं 2 बघू पाठवलं त्यावेळेस थोडी काही चुकीला नव्हतं. 2 माणसं पाठवत त्याला बोलावलं मात्र त्या आईला बोलावलं ते दोघे गेले हा सुद्धा जाऊ. आता हे कोणत्याही सत्य केसं वाढलेली दाढी वाढलेली आणि काहीतरी असा अवघ्यासारखा दिसत होता तो काही बोलला नाही तो काही बोलत नव्हता हा सुद्धा जाऊ. आता ही बाई सांगत आहे देवी आहे ही सांगत आहे म्हणजे हाच मला असं पाहिजे त्याला आवडलं आणि लोक भेटायला आले तुम्हाला पण त्याला ठेवलं कापले घरी ठेवावं आणि तो केला. आता मागच्या आपल्याला आपण दुसऱ्या खेळाकडे खेळ आला ठीक आहे. अच्छा आई भले हा नाही हा तुम्ही काय करू नका. 6 महिन्यापर्यंत फक्त सरकार चालू आहे. 6 महिन्यानंतर त्यांनी जे चाकू काढून केलं ही प्रॉपर्टी माझ्या नाव कर ही प्रॉपर्टी माझ्या नाव कर आणि हे काम झाले आणि मग हे लोक हा मागते आपल्या कामाचं नाही आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. आमच्या माणसांमध्ये त्या नवऱ्यापेक्षा मागचा तुकाराम होता तुकाराम म्हणून जो आला होता त्याच्या विरुद्ध केस राहिली. त्या 2 जे आले ते लोक बोलायला त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पाहिजे अशी 311 कर्माखाली वर्गाला ठीक आहे. तो काय नको तुम्ही नव्हे आणि अशा फक्त 2 केसेस आपल्या भारतामध्ये झाल्या. एक मंगळमध्ये त्याला धक्का आणि दुसरी होता आणि इतकी पब्लिसिटी झाली अनेक पेपर्समध्ये अनेक मॅगझिन्समध्ये ती छापून मिळाली आणि लोकप्रती माझा पूर्ण पेज दिला मला लोकसभेत दिला आणि लोक रोज पाहत होते की काय होणार आहे पेपर वाचत होते मला भेटायला येत होती कडे. आता तिथे देशमुख साहेब होते शिवाजीराव देशमुख त्यांनी आधीच माहीत तयार केलं होतं की आपल्याला याला कधीचं द्या आणि क्रॉस करतो आम्हाला आवडत होतं म्हणून साहेब आडवार कसा वाटत द्या असं बोलून दिला काय बोलता म्हणून साहेब तुम्ही आता वाढून जायला आपल्याला आणि शेवटी कन्व्हिशन दिलं. 3 वर्षाचं कन्व्हिशन सर्वांना त्या आरोपीतर्फे तुकारांतर्फे मी होतो त्या बाईतर्फे खेळ साहेब होते आणि तो जो होता तसा गेला लोक बोलला. आता सांगा मला तुम्ही ती निरोप पाठवला कशी ती बोला काय बोलायचं त्याने ठोकून येतात 3 वर्षाचा म्हणजे इतकं त्याचं काय नसतं होतं मीडियाचे लोक बसायचे दोन लोक भरायचे. आता सागरा वाटेल पब्लिसिटी आपली हे दिलं त्याला 3 वर्ष. एक नागपूरचे लोक आले होते ते सतीश देशपांडे होते असं मला वाटतं ते गाठलं तेवढे वेळेला ते बसून मला म्हणून साहेब तू जेला नागपूरला जायचं असेल तर तिथे भेटा. मी म्हटलं जेल असेल काय बोलताना पाठव. मग त्याचं पुढे काय झालं कोणाला दिली कोण सुटला घेण्याची माझी म्हटलं तर अशा केसेस ज्या आहेत क्रिमिनलच्या तर अशा केसेस चालू आहे. बाकीचं काही सांगण्यासारखं नाही. आता सिव्हिल केसेस मी अनेक चालल्या 1000 केसेस चालल्या आणि माझ्या इथे जे वकील लोक बसले आहेत त्या बहुतेक वकिलांच्या सोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आहे. त्यांच्या विरुद्ध काम करायला तसेच माणूस बसले आहेत समृद्धी याच्यामुळे ते चालू झाला अटीतटीचा सामना आम्ही यांच्याकडे जातो यांच्याकडे मी आणि खरे खूप भांडवल लावतो 2 मुलं यांच्यावर फारच सगळे घरी आहे असं समज झाला. आता एकच काय झालं ते बाहेर मिळाले आम्ही जशी निघालो खरे साहेबांच्या गाडीवर बसलो अरे तुम्ही तहसीलदार होते पासवर अहो साहेब हे घरी नाही बरे हे दुष्ट आहे चांगले आणि मी आता मी पोटात घालतो पण बाहेर आल्यावर त्या काय त्याला सुंदर आणि त्याच्यात कसे काय तर असं हे आता मी गुंतूनच्या केसेस चालल्या सुनीच्या त्या प्रत्येक ॲक्टचं नाव सांगतो. स्पेसिफिक केस आहे हिंदू मॅरेज ॲक्टच्या भारत केसेस चालू आहे हिंदू संस्कृती ॲक्टच्या चालू आहे हिंदू अडॉप्शन मेंटेन्सच्या चालू आहे
आणि एक केस आपली हिंदू महाराष्ट्र मेंटेनन्स ॲक्ट चालू आहे सेक्शन 18-19 हाऊसिंगची इंडियन सक्सेशन ॲक्ट लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या बऱ्याच चालल्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या चालल्या आणि लँड ॲक्विजिशनमध्ये काही लोक ठीक आहे काही म्हणजे हे जे लँड केसेस चालू आहे त्या थांबवण्यात त्याकडे लिहून देतात मी काही लिहून घेते दिले ते ठिकाणी आहे ते ठीक एखादा नाराज असला तर त्याच्या बाद तुमच्याकडे केस टाका येईल हे घेऊन जावं पण फी तर दुसरी करते मी कधी मग केस जर वापस मागितली तर मी कधी फी घेत नाही आता अशी वाटचाल होती एक केस आत्ता सुरू चालू रायगावचा अक्षरा होता आरोपी जयंतीला तो आता मी सरळ चालू म्हणजे मी आता पहिले नाव सांगतो समोरच्या केसकडे सिंगल तुझे कोर्टच्या 107, 110, 145, 125 इंडियन सिव्हिल कोर्टच्या 307, 307, 323, 324, 325, 384, 380, 384 एका 384च्या केसला आठवला माहीत काय होती आता त्या बाईला आम्ही ती बाई होती कंप्लेंट तिला पैसे मिळतो ती म्हणजे मला नक्की करा एवढं नक्की आहे ती आमच्या कृषी पडून होती आणि तिथे जे एक्झॅक्टेड तुम्ही असं झालं हो असं लोक मोबाईल आणि सोडून दे म्हणजे एक्झॅक्टेड सोडले माई साहेब आणि मग आर्ग्युमेंट आला माई साहेबांनी जजमेंट घेऊन आणलं जजमेंट काय आणि मी एक पडे 1 तासपर्यंत आर्ग्युमेंट केलं आणि 1 तासानंतर हे जजमेंट ठेवलं म्हणजे असे काही आठवण राहण्यासाठी आहे गॅरंटी ॲक्टच्या बॉम्बे पोलीस ॲक्ट ॲट्रॉसिटी ॲक्टचं उदाहरण झालं जयंती आज पोपट आता जयंतीला पोपट तुम्हाला दिली त्याचा माझ्यावर फार दिसला जन्माचा भोटेचा तो इश्यू त्याला माहिती होतं मी जन्माचा भोटे चालू होतो म्हणून त्यांनी मला केस दिली आता आमचे वकील लोक अरे पुस्तक पेन घेऊया तो क्रिमिनल समजते अरे 4 वर्षाची गोष्ट त्याच्या आधीच्या लोकांना माहिती तुम्ही क्रिमिनल आहे ते पुस्तक घेतली तो क्या कंडिशन आहे तो होऊन नोकरी चालवल्यानंतर ते काय होतं स्वभाव काय होते त्यांचे तिथे जास्त त्यांचे झाले टाकले आता त्यांचे टाकलं जातं मला भीती वाटायची कोण घेतली होती कोण कमिशन देते कोण ठोकते तुम्ही त्यांना विजिट केली म्हटलं साहेब माझं फिनिश करा साहेब तुमची आम्ही ते काय जातं काय नाही मी आता नाही करतो साहेबाले त्यांनी आर्ग्युमेंट काय केलं ठोकली ठोकल्यानंतर मला पक्षात सांगायला लागला म्हणजे लोक मला खूप डिस्कळवलं लोकांना अरे पुस्तक त्यांचे क्या समजतं तो सुदैवाने सुटला आणि म्हणून क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा मला 50% 80% सक्सेस मिळालं सिव्हिलमध्ये सुद्धा मला सक्सेस मिळालं आणि 2012मध्ये क्रिमिनल प्रॉसिक्युशन स्टॉकवर 14 रुपयाची निवड झाली त्याचं श्री आशिष भाऊ आहे आशिष भाऊने माझं नाव रिकमेंड केलं आणि माझा सत्कार झाला पुण्याला सुप्रीम कोर्ट जज होते त्याचं गाव धन्यवाद साहेब आणि बोबडे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते आपल्या गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा आले होते आणि माझा तिथे सत्कार केला त्या सत्कार माझा सत्कार नव्हता हा सत्कार आशिष भाऊने माझा घडून आणला आणि आशिष भाऊने मला मोठं करण्याचा प्रयत्न केला मी म्हणतो मी लहान आहे नाही रे तुम्ही मोठे हा आधी पक्षात टाकले तर अशी परिस्थिती आहे आता ज्युनियरला सल्ला मला आधी सांगितलं ज्युनियर लोकांना सल्ला आता सरा गोष्टी नाही आता आपली परिस्थिती आहे ज्युनियर पण सल्ला घ्यावा हा परिस्थिती म्हणजे आता सांगितलं आम्ही 3 वर्ष काम केलं 1 पैसा नाही मिळाला आता पहिले ज्युनियरला पहिल्या दिवशी अपेक्षा करतो अरे बा तू काही काम कशी काही नाही पहिले पैसे पाहिजे नंतर रोज वाट पाच येतो पैसे नाही रोजचा बघायचं आता माझ्याजवळ 5 बनून 9-10 ज्युनियर्स होते आता माझे एकही ज्युनियर नाही आणि ते जुन्या नसतात का आता यूट्यूबवर होते आणि ती बरोबर होते कॉपी करते ते गेल्यावर व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे येते तर अशी परिस्थिती आहे आणि आता सल्ला ॲडवाईस तुम्ही ना आता मी देतो पहिल्या सल्ला मी आधीच दिला की तुम्ही योगा करा योगा करण्यामध्ये तुम्हाला दिवसभर एनर्जी फुल एनर्जी राहते मी थकत नाही मी 5:30 5:30 रोज उठतो माझ्या इथे लग्न असतं तरी उठतो
आणि पहिल्यांदा 2 तासात तो दुसरं बोलू शकते. काय करायचं तुम्ही असा पेशंट वाचतो रोज. आणि आतापर्यंत 60 वर्षाचं मला झालं वाचतो, म्हणजे 85 वर्षाचं मला झालं. पण मी 40 वर्षात आल्यानंतर एकही लोक मिस करत नाही ज्या दिवशी मी वाचतो. अनेक 4:30 उठतो, योगा करतो अर्धा तास, नंतर 3 ग्लास पाणी पितो. तांब्याच्या भरण्यात ठेवलेलं 40 वर्षापासून पित आहे. आणि त्याच्यानंतर चहा घेतो अर्धा कप. आणि मग माझा अभ्यास सुरू करतो. 7:45 मी अभ्यास करतो. 8:15 मला आठवण स्टेनो आला की मी 10 वाजेपर्यंत स्टेनोचं डिक्टेशनचं रोज 360 दिवस डिक्टेशन पूर्ण इतकं काम माझ्यावर राहतं. सुदैवाने लोक दिसत असतील तरी लोक माझ्या आपल्या येतात. आणि जास्त म्हणजे तुम्ही तरी म्हणजे सुचवलं झालं. आणि येतात मी 10 वाजेपर्यंत काम करतो. त्याच्यानंतर मी 11 वाजता 11:30 वाजता पोटात जातो. 5:30 वाजता काम करतो. आणि 3 मजली इमारत 9-10 वाजता 9-10 वेळात करतो. संध्याकाळी येतो. त्याच्यावेळी मी काम करत नाही. पक्ष काढायला तर तिच्यापुरते बोलतो. माझं काम होतं सकाळी सुरू 5:45 मी होतो. 5:45 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 तास मी काम करतो. आणि नंतर मी आलो. आणि माझ्या याच्यामध्ये पूर्ण तयारी जातो. मी असं एकही दिवस जात नाही तुम्ही तयारी न करता कोणती केस चालू शकतो. माझी जर तयारी नाही झाली तुमच्या कारणास्तव तर तयारी करू शकतो नाही तर त्या दिवशी अडचण नाही. अशी माझी वाटचाल आहे. आणि मी तुम्हाला सांगतो अभ्यास केल्याशिवाय केस चालू नका. आणि दुसरी गोष्ट माल प्रॅक्टिस करू नका. बी ऑनेस्ट विथ युअर प्रोफेशन, बी ऑनेस्ट विथ युअर ट्राय. चिटिंग नका करू, स्नॅचिंग ऑफ मनी करू नका. आणि जर तुम्ही इमानदारी करता तर मी इमानदारी का करतो. माझ्या विरुद्ध बोलणारा पैशाच्या बाबतीत मी पैसे खाल्ले, मी पैसे जास्त घेतले असा मला वाटते माझ्या आयुष्यामध्ये एकही सापडणार नाही. कदाचित सापडत तरी सापडायचे बाहेर असं बोललं नाही. आणि म्हणून माल प्रॅक्टिस करू नका. मेंटेन नोबलनेस ऑफ बिझनेस हे बिझनेस नाही, बिझनेस प्रोफेशन. मेंटेन द नोबलनेस ऑफ द प्रोफेशन. आणि कोणतीही केस आली तर सोडू नका. करा क्रिमिनल केसमध्ये करा. तुम्ही जर तुम्ही चालवा आणि मी कोणती आजपर्यंत कोणालाही कोणती मी लेबर कोर्टात जातो, इंडस्ट्री कोर्टात जातो, ग्राहक मंचामध्ये जातो, एसपीकडे जातो. आता कशा झाले होऊन गेले. कारण लोक म्हणतील का 4 काम एवढा मोठा माणूस कशा तुम्ही कसला फक्त काम सोडलं कारण सर्व काम करतो. कामामध्ये लाभ नाही, पैसा चांगला मिळतो आणि जास्त पैसा मी घेत नाही. आणि माझे वकील लोक माझ्या राहून म्हणतात तर तुम्ही स्वतः काय कोर्टाकडे होणार तिला कसेला. पण माझी जी आहे वाटता तुम्ही सुरक्षा आहे. आणि असं आहे आता इथे सगळे जे वकील लोक आहेत त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या विरोधात काम केलं. काही केसेस पण चालू आहेत. आता इथे मोठी फ्लॅट कशी आहे जवळचे फ्लॅट नेहमी येतात माझ्याकडे. अशी मोठी फ्लॅट कशी आहे त्यांच्या विरोधात मी तिथे केसेस मी चालवतो. मी जातो व्यवहार करतो की माझ्या कोणा माधोगाव दारवा ने बाकी पुढे जात नाही. इतके जात असतो आणि माझी तब्येत आज ठीक आहे. आणि तुमची जर कृपा असली तर माझी तब्येत चांगली राहणार आहे. मी काम करणार आहे. तुमची जर कृपा असली तर मला सोडावं आहे. धन्यवाद. आपण ऐकलं धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सरांनी आपले अनुभव सांगून